मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील तळेगाव चाकण रस्त्यालगत आरंभ हॉटेलचा शुभारंभ उद्घाटन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ उपस्थित झालेले आहेत. प्रथम या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. उद्घाटन प्रसंगी मावळ तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमदार सुनील शेळके आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचं या ठिकाणी औक्षण होत आहे. वहिनी इकडे बघा ना एक मिनिट. इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघा इकडे समोर भाऊ आम्ही इकडे समोर. या ठिकाणी आरंभ हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे. तर या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे. मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तुम्ही घेतला का प्रसाद? तर आम्ही मावळचे आमदार सुनील शेळके हॉटेल आरंभचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे. तर आम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ उपस्थित आहेत. अण्णा, मावळ तालुक्यातील अनेक तरुण हे उद्योग व्यवसायाकडे आता वळलेले आहेत. आरंभ हॉटेलच्या उद्घाटन तुमच्या हस्ते झालेलं आहे, काय शुभेच्छा द्या? आमचा सहकारी अमित दाभाडे आणि त्यांच्या परिवारानं आज आपल्या तळेगाव दाभाडे शहरामध्ये आरंभ हॉटेलच्या नावाने या व्यवसायाला सुरुवात केली आहे. मी मनापासून मावळच्या जनतेच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ आहे, आदरणीय गणेश आप्पा, गणेशभाऊ खांडगे, सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांच्या वतीनं देखील याच्या व्यवसायाला सुरुवात करत असताना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. खरोखर आपण म्हणत असतो की बहुजन समाजातील अनेक युवकांनी, युवतींनी व्यवसायाच्या माध्यमातून पुढं आलं पाहिजे आणि आम्हीच एक चांगला होतकरू व्यावसायिक आहे. वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यानं देखील कामाचा आणि त्याच्या व्यवसायाचा ठसा उमटवलेला आपण पाहतो. आणि आता त्यानं हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना चिरंजीवाच्या नावानंच हॉटेलला सुरुवात केलेली आहे. आणि आरंभ या नावानं ज्यावेळेला एक व्यवसाय किंवा हॉटेल व्यवसाय सुरू करतोय, आज तळेगाव चाकण रस्त्यावरती मुख्य भागात आपल्याला या हॉटेलच्या माध्यमातून नागरिकांना, ग्राहकांना एक चांगली सुविधा मिळते. ग्राहक अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला, आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी चांगली सर्व्हिस, चांगल्या क्वालिटी देण्याचं काम नक्कीच इथले सर्व स्टाफ आणि व्यवस्थापक करतील, हा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा मी अमित आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना या व्यवसायाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. अण्णा, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ तालुक्यामध्ये दाखल झालेले, तुम्ही त्यांचं स्वागत केले. कुस्ती क्षेत्रामध्ये तुमचाही दांडगा अनुभव आहे, तुम्ही अनेक पैलवानांना घडवलेलं आहे. तर पृथ्वीराज मोहोळ बद्दल त्यांचं स्वागत केलेले, काय सांगा? शेवटी बघा, पैलवान महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचणं म्हणजे महाराष्ट्रातला क्वचित एखादा पैलवान असा घडतो की जो सातत्याने 12-15 वर्ष लाल मातीची किंवा मॅटची आपली मेहनत घेऊन, कष्ट घेऊन, झिजून हा पैलवान आपली पैलवानकीतून आपलं एक कर्तृत्व, नेतृत्व सिद्ध करत असतो. आणि त्यातलाच एक आपल्या मुळशी तालुक्यातील पृथ्वीराज, आता मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र केसरी ही आमचे सहकारी
संग्रामभाई जगताप यांनी त्यांच्या नगर जिल्ह्यामध्ये जी काही कुस्ती स्पर्धा घेतली त्यामध्ये महाराष्ट्र केसरी म्हणून पैलवान पृथ्वीराजनं किताब पटकावला. मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो. तर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ आहेत. काय तुम्ही तरुणांना शुभेच्छा द्याल? तरुणांना फक्त एवढंच आहे की लाल मातीशिवाय पैलवानांची ओळख नाही आहे. लाल मातीत त्यांनी यावं आणि पैलवानकीची त्यांनी शोभा वाढवावी सगळ्यांनी. आणि फक्त सर्वांना एकच सांगेन की एका विजयाने कधी उरळू नका आणि एका पराजयाने कधी खचून जाऊ नका. मेहनत करत राहा, मेहनतीचं फळ 100%. आज तुम्ही हॉटेलचा उद्घाटनाला आला, तुमच्या मित्राला आरंभ हॉटेलचे मालक जे आहेत दाभाडे यांना काय शुभेच्छा द्याल? अमित दाभाडे यांना काय शुभेच्छा? त्यांनी बोलावल्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. आणि त्यांनी म्हणले होते अण्णा पण येणार आहेत, तू पण ये हॉटेलच्या उद्घाटनासाठी. आम्ही आलो. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते हॉटेल आरंभचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनाच्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल की पैलवान या ठिकाणी आलेले तालुक्यात तुम्ही त्यांचं स्वागत केलं? महाराष्ट्र केसरी पैलवान या ठिकाणी आले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि प्रत्येक युवकांनी त्यांचा स्रोत घेऊन निर्व्यसनी राहून महाराष्ट्राच्या मातीशी किंवा पैलवानकीशी लढावा आणि चांगला सराव करून आपल्या मावळ मुशीचं नाव मोठं केलं, त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि ते आले त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद. आणि हॉटेलबद्दल मुलाखत घेतली वाघमारे सरांचं पण आम्ही धन्यवाद. तर या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके अनेक युवकांना त्यांनी व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करून अनेक युवकांचे व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य केलेलं आहे. आज तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये हॉटेल आरंभचा उद्घाटन झालेलं आहे. तळेगाव दाभाडे चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या लगत हे हॉटेल आहे आणि तळेगावकरांसाठी एक संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी या नामांकित किताबाने ज्यांनी मानाची गाथा पटकवली ते पैलवान पृथ्वीराज मोहोळ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी अमित दाभाडे मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व देवाभाऊ गायकवाड यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. त्यांचंही या ठिकाणी अमित दाभाडे मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. तसेच युवा नेते मानव भाऊ पडवळ यांचंही या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या शुभारंभाप्रसंगी शुभागमन झालेले आहे. त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदर्शस्तंभ आदरणीय गणेश भाऊ खांडे यांचंही या ठिकाणी अमित दाभाडे मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. जनसेवक देवाभाऊ गायकवाड उपस्थित झालेले आहेत. तर हॉटेल आरंभच्या उद्घाटन प्रसंगी काय शुभेच्छा द्याल मित्रांना? निश्चितच अमित भाऊ सारखा एक तरुण उद्योजक हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना एक मोठ्या थाटामाटात आज या आरंभ हॉटेलचं उद्घाटन करत आहे. खऱ्या अर्थाने आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन होत असताना मी अमित भाऊंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये या व्यवसायाची अधिक प्रगती हो या माझ्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही भाऊला शुभेच्छा देतो आणि थांबतो. तर हॉटेलचे मालक या ठिकाणी अमित दाभाडे आहेत. तर अमित दाभाडे यांच्याकडनं बरं आताच तुमच्या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे, मान्यवर उपस्थित झालेले, काय सांगाल हॉटेलबद्दल? सर्व आल्याबद्दल प्रथमतः सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांनी मला शुभेच्छा दिला, त्याच्यानंतर मी त्याचं पालन करेन एवढंच सांगतो. तर बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी दाभाडे परिवार व जय गणेश उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी त्यांना सन्मान केला जातोय. तरी मी आदरणीय आमदार साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी मी सुनील भाऊ ढोरे यांना विनंती करतो की त्यांनी अमित दाभाडे व साहेबराव दाभाडे या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांना सन्मानित करायचे.
यानंतर नुकताच ज्यांना महाराष्ट्र केसरी या किताबाने ज्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा या ठिकाणी पटकावली ते युवा पैलवान आदरणीय पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यांचा सन्मान आदरणीय सुनील भाऊ ढोरे, गणेश भाऊ खांडगे सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय गणेश भाऊ खांडगे यांना या ठिकाणी संतोष दाभाडे व युवा उद्योजक अशोक ढाकणे यांनी सन्मानित करायचं असं मी त्यांना विनंती करतो. दादा इकडे समोर. यानंतर युवा उद्योजक देवभाऊ गायकवाड व युवा नेते आदरणीय नवनाथ भाऊ पडवळ यांना या ठिकाणी मयूर दाभाडे व वेदांत भाऊ जोशी यांना मी विनंती करतो की या दोन्ही मान्यवरांना तुम्ही सन्मानित करायचे आहे. उद्योजक विलास शेठ काळके यांनाही या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर नवनाथ भाऊ पडवळ व युवा नेते भाऊ गायकवाड यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. विलास शेठ काळके यांना या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे की त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. नवनाथ भाऊ पडवळ व देवभाऊ गायकवाड यांना या ठिकाणी कमलेश घुले यांनी सन्मानित करायचं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर गणेश भाऊ खांडगे या ठिकाणी या नवीन हॉटेल व्यवसायाच्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करायची अशी मी त्यांना विनंती करतो. हॉटेल आरंभ या नवीन अशा प्युअर व्हेज हॉटेलच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सन्मान्य सुनील शेळके, ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गणेशप्पा ढोरे, सुनील भाऊ ढोरे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजजी मोहोळ, उद्योजक विलास शेठ काळोखे, देवा गायकवाड ज्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या दाभाडे परिवारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित झालात. असे आमचे मित्र अमितजी दाभाडे, सर्व त्यांचा दाभाडे परिवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनी, विष्णुभाऊ खांदवे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या हॉटेलचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे
की या कार्यक्रमासाठी लाल मातीतला कुस्ती करणारा आमचा पृथ्वीराज सरकार 2 दिवसापूर्वी झालेला महाराष्ट्र केसरी आणि मावळ तालुक्याच्या राजकीय आखाड्यामध्ये कुस्ती जिंकणारा आमचा हिंद केसरी असे आमचे 2 बंधू आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे आम्ही हॉटेल आपलं जोरात पळणार याच्या संदर्भातली कुठली शंका आता या ठिकाणी राहिलेली नाही असं मला वाटतं. तळेगाव शहर आपला मावळचा परिसर झपाट्याने वाढतोय. हॉटेलचं लोकेशन अतिशय सुंदर असं आहे. समोर जे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जवळपास 8 ते 10 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाचं काम करतात आणि चाकणला जाणारा असा हा हायवे. पूर्वीच्या काळामध्ये 4-2 हॉटेल या हायवेवरती चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणारी होती, परंतु आता काही व्यवसाय त्या ठिकाणी थांबलेले आहेत. त्याच्यामुळे हे अतिशय चांगल्या लोकेशनला व्हेज तळेगाव हा परिसर जो आहे, अनेक व्यापारी मंडळी आणि शाकाहारीच्या हॉटेलला इथून मागच्या काळामध्ये देखील चांगल्या पद्धतीची पसंती या शहरामध्ये मिळालेली आहे. याचा अनुभव देखील आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून हे हॉटेल देखील तळेगाव शहराची भूक भागवण्याकरता या रस्त्यावरती जी रोजची वाहनं चालतात यांची देखील चांगल्या पद्धतीची भूक भागवण्याकरता हे हॉटेल अतिशय उत्कृष्ट असं आणि एक माइलस्टोन असं ठरेल या पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आज हॉटेल आरंभच्या पहिल्या शाखेचा आपण इथं शुभारंभ केला असं म्हणायला हरकत नाही. उद्याच्या काळामध्ये हेच दालन अधिक विस्तृत प्रमाणे याचं झपाट्याने जसं आपण वडगाव आणि परिसरामधील काही हॉटेल्स पाहतो, 1 शाखा 2 शाखा 3 शाखा, आपला देखील विस्तार अशाच पद्धतीने उद्याच्या काळामध्ये होईल अशा संबंधीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आज तळेगावमध्ये सकाळी नाश्त्यापासून चांगलं हॉटेल बसायला कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक ठिकाणी आपण मिसळ वडापावची हॉटेल्स पाहतो, पण कुठेतरी लहान लहान कार्यकर्ते त्या ठिकाणी भाड्याचं दुकान घेत असतात. 100-150 स्क्वेअर फुटाचं दुकान असतं, त्या ठिकाणी आपले व्यवसाय त्या ठिकाणी चालू करतात आणि ते देखील उत्कृष्ट चाललेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एका वेळेस 100-200 लोकांची बसण्याची व्यवस्था होईल आणि चांगल्या पद्धतीचं साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन अशा पद्धतीचे डिशेस लोकांना खाता येतील अशा पद्धतीची व्यवस्था तळेगाव शहर जरी झपाट्याने वाढत असेल तरी हॉटेलच्या संदर्भामधली इथं नव्हती. ती गरज आज आपण या आरंभाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. मी मनापासून शुभेच्छा या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मावळ तालुक्याचे युवा लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांना विनंती करतो की हॉटेल व्यवसायाच्या निमित्तानं त्यांनी सदिच्छा व्यक्त करायच्या. आमचा सहकारी अमित साहेबराव दाभाडे आणि त्यांच्या सर्व परिवारानं आज हॉटेल आरंभ या नावानं नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे. आणि या व्यवसायाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरता आवाज उपस्थित सर्व वडीलधारी व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश आप्पा, मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश भाऊ कांडगे, यशस्वी उद्योजक विलास मामा कळोके, माझा सहकारी देवाभाऊ, उपस्थित सर्वच विष्णू मामा, सुनील भाऊ, दाभाडे परिवारातील नातेवाईक, सगळे सोरे, अमितवरती प्रेम करणारे सर्व त्याचा मित्र परिवार, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दाभाडे परिवारातील पितृतुल्य व्यक्तिमत्व आणि अमितचे वडील साहेबराव आणि मातोश्री अंजनाबाई या दोघांच्या शुभ हस्ते हॉटेलचं उद्घाटन झालं असं प्रथमतः या ठिकाणी जाहीर करतो. मला सांगितलं की हॉटेलचं उद्घाटन तू आहे, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांचा आशीर्वाद आणि पाठबळ लागतं ते आपले आई वडील, त्यांच्या शुभ हस्ते ज्यावेळेला आपण एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो
त्यावेळेला त्या व्यवसायाला भरभराटी आल्याशिवाय राहत नाही. आणि मी ह्याच निमित्तानं सांगतो की आम्ही आज आपल्या आईवडिलांच्या हातानं या हॉटेलचं उद्घाटन झालं. नक्कीच गणेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याही शाखेची सुरुवात लवकर तू करशील या शुभेच्छा तुला देखील व्यक्त करतो. उल्लेख करत असताना तळेगाव चाकण आपल्या प्रमुख रस्त्यावरती या व्यवसायाला आम्हीतनं सुरुवात केली आहे. मोठ्या झपाट्यानं आपलं शहर वाढतंय. अनेक उद्योग व्यवसाय आपल्या भागामध्ये येत आहेत. अनेक इंडस्ट्री बरोबर कॉलेजेस देखील आहेत. या ठिकाणी असलेलं सब रजिस्टर ऑफिस आहे. अशा अनेक या भागातली डेव्हलपमेंट होताना मोक्याची जागा म्हणून आपण जो काही व्यवसाय निवडला आहे तो योग्य ठिकाणी निवडलेला आहे. आणि व्यवसाय करत असताना व्हेज आणि नॉनव्हेज न करता प्युअर व्हेज अशा पद्धतीने या रेस्टॉरंटची आपण सुरुवात केलेली आहे. आणि मला खात्री आहे की आपण ग्राहक अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक व्यक्तीला एक चांगली क्वालिटी, चांगलं सर्व्हिस देण्याचं काम या व्यवसायाच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अनेक व्यवसायामध्ये काम करतो, मी जवळून पाहिले. आणि व्यवसायाची चिकाटी आणि चित्ती असलेला माणूस आहे. आणि त्यांना व्यवसाय करत असताना असं काही नौका अशातला भाग नाही. त्यामुळे व्यवसाय करत असताना जिद्दीनं, चिकाटीनं आणि प्रामाणिकपणानं हा व्यवसाय करील हा देखील मला विश्वास आहे. आज आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यात सुद्धा अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत. आणि हॉटेल व्यवसाय म्हटल्यावरती त्याची हॉटेलची कशी ठेवण आहे किंवा कशा पद्धतीचं डिझाईन आहे, कसं इंटिरियर आहे याकडे पाहत नाही तर कशा पद्धतीनं आम्हाला क्वालिटी मिळेल आणि कशी टेस्ट आहे यावरती अनेक खवय्या वेगवेगळ्या ठिकाणून आवर्जून त्या हॉटेलमध्ये येत असतात. आपल्या भागातलं जर आपण टोनी म्हणून रेस्टॉरंट पाहिलं तर टोनीला मुंबईवरनं देखील कस्टमर येतात, पुण्यातले असतात. तशाच पद्धतीनं सनी हॉटेल म्हणून देखील आहे. सनीला सुद्धा मुंबई पुण्याहून खास खाण्याकरता माणसं येत असतात. तसे पुण्यात देखील अनेक हॉटेल नामांकित आहेत की जिथं फक्त वडापाव किंवा मिसळ खायला येणारी सुद्धा माणसं आहेत. खवयांची कमतरता नाही, परंतु खवयांना खाऊ घालणारा माणूस जर जिद्दीनं आणि चिकाटीनं आपली डिश तयार करत असेल आणि ती डिश जर तुमची कुठली फेमस झाली तर आपल्याला देखील इथे येणाऱ्या ग्राहकाला कमतरता नाही. मी खेड विधानसभेचे माजी आमदार आदरणीय ज्येष्ठ नेते दिलीप अण्णा मोहिते यांचं देखील स्वागत करतो. आणि आज व्यवसायाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याकरता अमितला आणि त्याच्या सर्व परिवाराला द्यायला ठिकाणी आवाज उपस्थित राहिला. मी मनापासून आपले देखील आभार व्यक्त करतो. अमितला व्यवसायाच्या निमित्तानं मनापासून लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ज्यांचं हॉटेल व्यवसायाच्या निमित्तानं शुभागमन झाले ते खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी मी युवा उद्योजक अमित भाऊ दाभाडे यांना विनंती करतो की त्यांनी अण्णांना या ठिकाणी सन्मानित करायचे. त्यानंतर अण्णा या ठिकाणी त्यांचे मनोगत या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या शुभारंभाच्या निमित्ताने व्यक्त करतील. अण्णांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या शुभारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी आपले सदिच्छा व्यक्त कराव्यात. दाभाडे परिवारानं माघी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हॉटेल आरंभ या नावानं आज हॉटेल सुरू केलं. साऊथ इंडियन, पंजाबी, प्युअर व्हेज हे आमच्या व्हेज खाणाऱ्यांच्याकरता हे हॉटेल आहे. या हॉटेलचा उद्घाटन समारंभ आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असले महाराष्ट्र केसरी मोहोळ आपले ज्येष्ठ नेते गणेश पडोरे, आमचे सहकारी गणेशजी खांडगे, व्यासपीठावर बसलेले सगळेच मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की बहुजन समाजातील लोक आता व्यवसायामध्ये यायला लागले. पूर्वीच्या काळामध्ये व्यवसाय म्हणजे काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती. हॉटेल हे शेट्टी लोकांनीच काढावं, सोन्या चांदीचा व्यवसाय हा सोनारांनीच करावा, तर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी तोच व्यवसाय करावा अशा प्रकारची प्रथा होती. काळ बदललेला आहे. आता मारवाडी समाजाचे लोक, मराठा समाजाचे लोक सोन्या चांदीची दुकाने काढू लागले. पूर्वी चप्पल बुटचा व्यवसाय चर्मकार समाजाचे लोक करायचे. आता जवळ त्या व्यवसायामध्ये मारवाडी समाजाची मक्तेदारी. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे, व्यवसाय कोणीही केला पण तो प्रामाणिकपणानं केला, सचोटीने केला की त्या व्यवसायामध्ये माणसाला यश मिळतं. आणि म्हणून या परिवारानं हा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या अनेक बारकाव्या आहेत. ते कदाचित सुनील अण्णांनी सांगण्याचा प्रयत्न केला असेल, कारण मी थोडं उशीर आलो. हॉटेल व्यवसायामध्ये काही महत्वाच्या भूमिका, कारण मी एक हॉटेल व्यावसायिक आहे म्हणून सांगून ठेवतो. एकतर हॉटेल व्यवसायामध्ये मिळणारे जे कर्मचारी आहेत ते पुन्हा स्टेशनला जास्त मिळतात. रात्री तुम्ही आणले की सकाळी कदाचित दिसतील याबद्दल शंका आहे. आचार्याचं तसंच आहे. ही माणसं सांभाळणं फार अवघड काम असतं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे असं पूर्वी म्हटलं जायचं की एखाद्याची खुन्नस काढायची असेल तर त्याला ट्रक घेऊन द्यायचा, तो बायकोचं मंगळसूत्र ठेवत नाही, आणि फिरणारा असेल तर त्याला हॉटेल काढून द्यायचं. कारण हॉटेलचा व्यवसाय असा की जर सकाळी त्याला हॉटेल उघडायचं असेल तर पहाटे 5 पासून तयारी करावी लागते, आणि रात्री हॉटेल बंद व्हायचे 11 वाजतात. साफसफाई करायला 1 वाजतात, म्हणजे त्याला 4-5 तासाची झोप मिळते. तो जर गल्ल्यावर बसला तर मागे किचनमध्ये काय चाललंय, वेटर काय करतात. आता अलीकडच्या काळात बिलिंग वगैरे व्हायला, सॉफ्टवेअर आलं, सगळ्या गोष्टी आल्या, त्यामुळे बऱ्याच गोष्टी कंट्रोल. नाही तर पूर्वी लोक वेटरची संतान बांधायची, किती खाल्लं तरी 25,000 रुपये बिल यायचं. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये फार बारकाव्या आहे, फार बारकाईने बघावं लागतं. दुसरी क्वालिटी आणि क्वांटिटी. प्रत्येकाच्या घरी खायला मिळतं तरी तोच हॉटेलमध्ये येतो, कारण माणसाची जीभच अशी आहे. त्यात आपण भारतीय मंडळी आहोत आणि महाराष्ट्रीयन, आपल्याकडे अनेक प्रकार आहेत. मध्यंतरी मी एका लग्नाला गेलो होतो गोव्याला, अग्रवाल समाजाचं लग्न होतं. 2 दिवसात स्टे होते आणि 5 जेवण होती. 5 जेवणामध्ये 300 प्रकार होते. आणि मी त्याची खाण्याची पद्धत बघितली, 1 घास खायचा टाकून द्यायचे, 1 घास खायचा टाकून द्यायचे, फक्त चव बघायची. एवढ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे. आणि मग माणसाला घरचं खाणं थोडंसं कंटाळवाणं असतं, त्यामुळे तो हॉटेलमध्ये येतो. पण हॉटेलची जर चव चांगली नसेल तर तो एवढ्या करोडो रुपयाच्या हॉटेलचं 1 मिनिटात इमेज डाऊन करतो. तो सांगतो काय लय मोठं हॉटेल गेलो पण काय खायला काय बरोबर मिळालं नाही. त्यामुळे चव फार महत्वाची असते. तुम्ही ज्यावेळेला पैसे घेता त्यावेळेला क्वालिटी बरोबर क्वांटिटी सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे क्वांटिटी ही ज्या प्रमाणात आपण पैसे घेतो त्या प्रमाणात दिली पाहिजे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की स्वच्छता. हॉटेलमध्ये आपल्याला माहिती आहे की घरकटं मोठ्या प्रमाणात राहतं, हॉटेलच्या आसपास तर राहता का म्हणे, परंतु माणसाच्या नजरेला पडलं तर माणसाची खाण्यावरची इच्छा जाते. त्यामुळे खरकट पडणार नाही. स्वच्छता या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळल्याच पाहिजे. हॉटेलची मॅनेजमेंट अत्यंत स्वच्छ असली पाहिजे. मी मॅनेजरपासून तर फार स्वयंपाकापर्यंत सगळं आचार्यापर्यंत सगळी माणसं स्वच्छ असली पाहिजे. माणसाला अनेक वेळा या ठिकाणी येऊशी वाटलं पाहिजे
आणि म्हणून हॉटेलचे मुद्दाम मार्कावे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं केला. कारण हॉटेलचे सगळे मार्कावे आम्ही अनुभवतोय. हॉटेल चांगलं चालवायचं असेल, आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की तोंडामध्ये खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ. ज्या हॉटेलमध्ये जर बिअर बार असेल त्याला तर हे खूप पाळावं लागतं. तरी सुद्धा गिराईक फार खोडील असतात. एखाद्याचे पैसे द्यायचे नसतील माशी सुद्धा मारून ठेवतात आणि हळूच टाकून देतात. म्हणतात हे काय पैसे, आरडाओरडा करायला लागतो. म्हणतो हे भाऊ पैसे देऊ नको, ओरडू नको. बऱ्याच गोष्टींचे बारकावे या ठिकाणी आपल्याला सांभाळावे लागतील, त्यावेळी हॉटेल चालेल. दुसरी गोष्ट, मालकाला माझी विनंती आहे की हॉटेलवर पाहुणेरावळे येऊन द्यायचे नाही. पाहुणेरावळे घरी. आता पुढाऱ्याला मी कसं म्हणू, मी पुढारी म्हटल्यानंतर तर पुढाऱ्यानेच पट्ट पाळली की आपल्या जोडीच्या हॉटेलवर जायचं नाही, तर त्याचं हॉटेल चालू शकतं. कारण इथं प्रत्येक गोष्ट आपल्याला विकत घ्यावी लागते. इथला आचारी, इथला वेटर, इथली प्रत्येक गोष्ट त्याला पैसे द्यावे लागतात. आणि पाहुण्याला जर प्रेम जास्त हॉटेलवर लावलं तर पाहुणा घरी यायचं विसरेल. तर पाहुणा घरी हॉटेलवर नाही. आणि आपणही सगळ्यांनी पाळलं पाहिजे की आपल्या कुटुंबातल्या, आपल्या नात्यातल्या माणसाचं जर हॉटेल असेल तर आपण सुद्धा ती पथ्य पाळली पाहिजेत. आणि ज्या वेळेला तुम्ही व्यापारी व्हाल त्याच वेळेला तुम्ही हॉटेल चालवाल. ह्या हॉटेलच्या टिप्स देण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं केलेला आहे. त्यामुळं मला खात्री आहे की आपला जो माणूस असेल, आपला समाजातला माणूस असेल, त्याने एखादा व्यवसाय केला तर त्याला 4 गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. आता आम्ही पुढारी मंडळी आहे, आम्हाला हा वेळोवेळी अनुभव येतो सगळ्या ठिकाणी. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या माणसाला सांगितली तर त्यांचा व्यवसाय चांगला चालतो. हा व्यवसाय चांगला चालावा याकरता आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. मलाही या ठिकाणी आवर्जून बोलवलं. दाभडे परिवाराने आमच्या पुत्री परिवाराचा नातेसंबंध आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही आलंच पाहिजे. खरं म्हणजे मी शक्यतो दुसऱ्याच्या मतदारसंघात जात नाही, फक्त कामं घ्यायला आमच्याकडे. मी त्याला परवाच म्हटलं त्याच्यामुळे इथं किती अतिक्रमण चाललंय तिकडं माझ्या मतदारसंघामध्ये, आम्हाला यायला बंदी आहे काय नाही. शेळके का शेलकी आहेत तेच कळायला तयार नाही. आणि खासदारकीला म्हटलं तर आमचा मतदारसंघ तुमच्यात येत नाही. इकडे खाली काही करा, तेव्हा हद्द इकडे वाढवू नका एवढीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो. तर आपले नातेसंबंध असले, जवळची माणसं असली की यावं लागतं. आणि म्हणून आवर्जून या हॉटेलच्या उद्घाटनाला मी आलेलो आहे. मी माझ्या खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, माझ्या वैद्य पाटील परिवाराच्या वतीनं, दाभाडे परिवारच्या हॉटेल आरंभला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. आपण दिलेल्या सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन करून हॉटेल व्यवसाय कसा यशस्वी करता येईल यासाठी आपल्या सूचना बहुमूल्य आहेत, त्याबद्दल धन्यवाद. तसेच सर्व उपस्थित मान्यवर, आम्ही दाभाडे याच्यावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार, आप्तेष्ट, सहकारी हे आवर्जून या हॉटेल व्यवसायाच्या निमित्तानं उपस्थित राहिले. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार साहेब सुनीलांना, तसेच दिलीपांना असतील, गणेश भाऊ असतील, पैलवान पृथ्वीराज मोहोळ असतील, महाराष्ट्र केसरी, त्यानंतर नवनाथ भाऊ असतील, देवभाऊ गायकवाड, या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. यानंतर सुनील भाऊ ढोरे, वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक, हे या ठिकाणी त्यांचा आभार प्रदर्शन व्यक्त करतील. आज रम्य सायंकाळी हॉटेल आरंभ प्युअर व्हेज या हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त आमच्या मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार सुनीलांना शेळके, तसेच खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपांना मोहिते, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, आमचे वडील गणेशप्पा ढोरे, तसेच गणेश भाऊ खांडगे, देवाभाऊ गायकवाड, नवनाथ पडवळ आणि काळोखे सर्व उपस्थित आहेत. आणि सर्व नातेवाईक, नातेसंबंध
या उद्घाटनानिमित्त आवर्जून उपस्थित आहे. अमितनी हा व्यवसाय नवीन चालू केलेला आहे. सुरुवातीपासून आमचं त्या व्यवसायावरती लक्ष आहे. मी पण काही वर्ष हॉटेल चालवलं. त्याला सुरुवात करताना सांगितलं फार बारकाईने लक्ष द्यावं लागतं हॉटेलमध्ये. आपल्याला एक वेळेस ताप आला तरी घरी झोपता येत नाही, हॉटेलवरती यावं लागतं. सकाळी लवकर उठून तुला हे सगळं नित्यनेमाने पाळावं लागेल, नाही तर तो कुणाला तरी चालवा दे. नाही म्हणलं बाबा मलाच चालवायचं. म्हणलं मग चालव. आणि त्यांनी हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे. त्याला भरभरून परमेश्वरांनी यश द्यावं. आणि सर्व नेते मंडळी उपस्थित राहिली, सर्व जण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं दाभाडे कुटुंब आणि सर्व आमचे नातेवाईक, सर्व ढोरे परवे या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि हॉटेलचं उद्घाटन झालं असं जाहीर करून हा कार्यक्रम संपला असं ठीक आहे.